देशाचा हा अतिशय दुःखाचा दिवस. याच दिवशी काळाने आमचे सर्वस्व असलेले, आमचे श्वास असलेले, आमचा प्राण असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्राण या ठिकाणी हरवून नेला. तो हा दिवस अतिशय दुःखाचा दिवस. आपल्याला माहीतच असेल की 56 रोजी ज्यावेळेस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले त्यावेळेसचा इतिहास आहे जगामध्ये. कोणाची एवढी अंत्यविधी झाली नाही, एवढे मोठे अंत्यविधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड झालं. हा आक्रोश करणारा जनसमुदाय हा बाबासाहेबांना आपल्या अश्रूने नयन अश्रूने श्रद्धांजली भावना अर्पण करत होता. आजही आम्ही त्या करत आहोत. कारण बाबासाहेबांनी जे आम्हाला दिलेलं आहे, या देशाला दिलेलं आहे, केवळ दलितांना म्हणणं हे चुकीचे आहे, परंतु या देशाला जे काही दिलेलं आहे ते कधीही विसरू शकत नाही. आणि कितीही आपण त्याचे प्रयत्न केला, कितीही अर्पण केलं तरी त्याचे उपकार शकत नाही. म्हणून आम्हाला जे मिळालेलं आहे, आमच्यावर जे उपकार आहे त्याचा एक भाग म्हणून आज प्रत्येक भारतीयाने या ठिकाणी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करायलाच पाहिजे. आणि केवळ श्रद्धांजली अर्पण करून थांबता कामा नये, तर याप्रमाणे बाबासाहेबांनी जे त्याचं राहिलेलं अधुरं काम आहे, जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांच्या फुलेंच्या मुलांच्या विचाराने प्रेरित होऊन हे जर आपण काम अविरत करत राहिलो, प्रत्येकाने जर थोडं का होईना केलं तर बाबासाहेबांना दिली श्रद्धांजली मिळेल. आणि आजच्या आपण या विचारातच मग राहून हे काम करण्याची शपथ घेतली पाहिजे आणि सर्वांना विनंती करतो. आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून यापुढे बाबासाहेबांचं काम मी देखील आयुष्यभर आतापर्यंत करत आलो, आयुष्यभर असंच मरेपर्यंत करेल याची शपथ घेतो. जय भीम, नमो बुद्धाय. आज 6 डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. या दिवशी सर्व जनसमुदायासाठी, फक्त दलितांसाठीच नाही, सर्व बहुजनासाठी एक अत्यंत दुःखाचा दिवस आहे. या औरंगाबाद या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी सर्व जनसमुदाय आजच्या दिवशी अभिवादन करण्यासाठी जमलेला आहे. त्यानिमित्तानं एवढंच शिकवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नेते नसून सर्वांचे नेते आहेत. त्यांनी सर्वांसाठी एक घटना समिती जे अध्यक्ष होते आत्मसुद्धा समिती त्यांनी सादर केलं आहे. फक्त एकट्या बहुजन समाजासाठी नाही, सर्व सामान्य नागरिकासाठी त्याचा म्हणजे कार्य केलेलं आहे. या दिवशी फक्त एवढंच अभिवादन करतो आणि अभिवादन करून विनम्र अभिवादन करतो. जय भारत. तुमचं नाव सांगा. मी डॉक्टर एस कांबळे, छत्रपती संभाजीनगर.